तू कुठे झाली? हा जा लवकर. झाले नाहीये आज माझा मूड नव्हता. आज गुड मॉर्निंग मेसेज बॅकअप आणि गुड मॉर्निंगचा मेसेज का आला नाही मला. तरी रात्री लवकर झोपलेलो मी. 2-2:30 पर्यंत झोपलेलो. कोट ऑफ द डे पण नाही आलाय तुझा. आज गुड नाईट वाला येईल. मग कोट ऑफ द डे गुड नाईट. साग भी आज फुटबॉल का नाही खेळते. आज तुझा लेग डे ना. येस अभी 2 खेकडा होएगा आज. बबुड्याने हाकल्याचा. तुझी बदनामी करतात भाई की तू जिम मध्ये काय करत नाही, हे नाही ते नाही. बबडी बोला मला शपथ बोलतो तू काय करत नाही. माझा दुसरा दिवस मी थोडीच गबडा महिनाभर आधी माझ्यापासून हे सातपुते इकडे इथे 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 कोच कबीर इकडे. साधाही केलाय. काय असतं जिम मध्ये करतो आपण. किती दिवस झाले जिमला जाते? 2 दिवस झाले. 2 दिवस? 1 महिना झाला. हा किती झालं? 1 महिना झाला जिमला तुझी. 1 महिना. अरे फायके 1 महिना झाला जातोय. अरे नाही जाते. अरे गावाने कधी आलोय. गावाला आला पण त्याच्या आधी नव्हतं ना जिमला दररोज. हा मग कधी जात होतो त्याला. कसा हाय रे. पडलाय मध्ये. फेब्रुवारी पासून आम्ही जिमला जातोय. हा फेब्रुवारी पासून जातोय. आणि मला बबडी बोलला की हा फक्त 1 सेट मारून घरी जातो लगेच. हा पळतो काय करतो असा हा. जिम ट्रेनर मला कोण काल काय बोललं की 1 सेट मारायचा आपल्या सगळं आज. सत्य आहे ते. हा बघायला काय म्हणजे काल पहिला दिवस होता ना त्यामुळे त्याला बोलले 1 सेट मार. आज यायचं मला नाही. माझ्या तुझे gym trainer बोलला. दादा की किंगडम में आ जाओ. नाही मला नाही यायचंय. आता आम्ही कितीचं उचलतो माहितीये काय? 10 आणि 12. 10-12 उद्या भाई आपण टप आता भाई आता बघ. तू बोल ना 12 ने बायसेप मारला बोल. बोल ना आणि 7.5च मारतो. नाही 10 मारतो. गप्प ना. 10 मारतो ना. 7.5 मारतो अजून 10 मारतो ना. 10 ठीक आहे ठीक आहे भाई. हे आता आम्ही 15 वर येणार आहे. महिन्याने भेट 12.5. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. आणि आता ग्राउंडवर डायरेक्ट तुम्ही विचार करत असाल सकाळचा व्हिडिओ कसा काय प्ले झाला. काल रात्री असं झालं की आम्ही सगळेजण एकत्र होतो. नंतर कॅमेरा डिक्कीतच राहिला माझ्या गाडीच्या आणि सगळे तिकडे जेवायला गेले आणि गाडी घेऊन गेलेला बबडी. तर त्या आपल्या डिक्कीत राहिला कॅमेरा, त्याच्यामुळे शूट करता काहीच नाही आलं. दुसरी गोष्ट, नंतर निघालो तेव्हा बाई भरमसाठ पाऊस पडला आणि मग इथे मित्राच्या इथे आलो तर भाई हे लोक रात्री बघत होते पिक्चर फर्स्ट क्लास दाभाडे म्हणून. तर पिक्चर बघितला आणि भाईने मला अर्ध्यातनं उठवलं. हे उठ झाला अर्धा पिक्चर झाला आमच्या इथे. आणि मी असं डोळे माझे पूर्ण असे मी झोपेतनं उठलोय, तोंडावर पाणी मारलं, बोललो बापरे बापरे. तर असं सगळं झालं जाते. जर कालचा व्हिडिओ बघून यायचा होता. सो नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. आणि आपण परत आलो आहे आपल्या मित्राच्या घरी, कारण की फुटबॉल वगैरे सगळं खेळलो. आज जिमला नाही गेलो कारण आज आमचा रेस्ट होता. काटे पण लेट येणार होता. सो त्याला बंदोबस्तवरनं यायला थोडा उशीर झाला. सो आमचा एकंदरीत एक लेग डे होता. सो तो आम्ही स्किप केला कारण त्याला पण यायला लेट झाला आणि बबडी पण जागेवर नव्हता. सो आम्ही लेग डे हा स्किप केला. सो आता आम्ही इथे आलो आहे मित्राच्या घरी. मस्त सगळे एकत्र जण भेटलो, सगळेजण बाहेर झोपले आणि खूप सारं बोललो. आणि आम्ही बघत होतो फर्स्ट क्लास धाबाडे, मराठी चित्रपट एक फर्स्ट क्लास धाबाडे म्हणून. सो तो चित्रपट आम्ही आता बघत होतो. चित्रपट वगैरे सगळं बघून झालं. मी आता जस्ट भाई फ्रेश झालो आहे, तोंड बीड धुतलं आहे. बोललो की झोप यायच्या आधी एक मस्त छान प्रकारे एक बोललो एक व्लॉग करूया. सो तोंड वगैरे धुतलं, थोडेसे माझे डोळे झोपेला आलेले त्यामुळे लाल झाले की बोललो यार भाई मला झोप यायला लागले कारण मी 4-5 वेळा फर्स्ट क्लास धाबाडे पाहिलेला. सो मी बोललो की यांना मला झोप येते. मी झोपलो. जसा चित्रपट संपला यांनी मला उठवलं की अरे पिक्चर संपला वगैरे सगळं ठीक आहे, बिचन वगैरे टाकते. ते बोलला अरे हां ठीक आहे बोललो भाई. मग मी उठतो आणि बोललो की आपला जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू करतो. सो आज आम्ही पाहिलेला चित्रपट हा आहे की जो ज्याचं नाव आहे फर्स्ट क्लास धाबाडे. सो फर्स्ट क्लास धाबाडे बघताना मला असं वाटलं की हा बाई हा फार एक फॅमिली ओरिएंटेड एक चित्रपट आहे जो सगळ्यांनी बघा. जो सगळ्यांच्या फॅमिलीमध्ये किस्सा घडतो त्यातला एक हा किस्सा आहे फर्स्ट क्लास धाबाडे. सो आम्ही तो चित्रपट पाहिला आणि तो पाहिल्यानंतर जरा सगळेच आपली पोरं जरा इमोशनली फुल आहेत.
जरा त्यांच्या जरा असं होतं की डोळ्यात पाणी बिणी येते. मुरंबा पण लास्ट टाइम बघितलं तेव्हा पोरांचा झाला ए बोललं भाई ही सुरुवात आहे, अजून तुम्हाला लय काय काय बघायचं आहे, अजून हॉलिवूडचे लय पिक्चर बघायचे आहेत, तुम्हाला जोकर बघायचं आहे, तुम्हाला बॅटमॅन बघायचं आहे, लय गोष्टी आहेत. सो त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि येस अशा प्रकारे आपला मित्र उठलाय झोपेतनं. दाभाडे बघितलं, मला उठवलं, मी झोपलेलो, ह्याने मला उठवलं की बोला रे माझा पिक्चर संपलाय सगळा. अजून तू एंडवर नाही आलायस ना? मे बी एंडवर नाही, अजून एंडवर नाही. सो मे बी हा पहाटे कम्प्लीट कर, आताच कम्प्लीट कर ना. आता नको, पहाटे. सो हा मे बी पहाटे कम्प्लीट करेल एंड. सो एंड कम्प्लीट केल्यानंतर आपण ह्या चित्रपटावर व्यवस्थित एक छान डिस्कशन करू की अरे हा चित्रपट असा असा होता, हे होता, मी सगळ्या छान प्रकारे सकाळी गोष्टी बोलू. आत्ता मला असं वाटतं की जी झोप गरजेची, सगळे आम्ही आता झोपीन आणि झोपल्यानंतर मग यांच्याशी सकाळी या चित्रपटावर बोलू. आत्ता रात्रीचे मला वाटतं 2-2:30 वाजले असतील आणि मला वाटतं फार लेट झाला आहे, 2 वाजले. सो आपण झोपावं आणि सकाळी उठून ह्या चित्रपटावर छान बोलावं. सो सकाळी उठून आम्ही या चित्रपटावर छान बोलीन. सो तेव्हा पण भेटू. थँक्स. हां, तर आता भाई तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला, तर काल असं सगळं झालं आणि आता उठलो आहे भाई सकाळी. पिक्चर कसा होता? अरे नीट जरा रिव्ह्यू. खरंच असं फॅमिली पिक्चर आहे एकदम. अरे पण खाली काय करतो काय? थांब ना जरा. बोल. छान होता एकदम पिक्चर, फुल असं फॅमिली आवाज फॅमिली ओरिएंटेड मूवी आहे. काय बोलतो म्हणजे तू फॅमिली सोबत राहतो का? थांब जरा. तो त्याच्या आई वडिलांबरोबर राहतो. मी आई बाबांबरोबर राहतो. पुढे हां. पिक्चर कसा होता? तर मग बरोबर आवडलं नाही मला खरं तर अमय बागचं कॅरेक्टर खूप आवडतं. का? तो पण हाकल्या, तू पण हाकल्या. नाही मग? ते नाही म्हणजे तसं त्याला परफॉर्मन्स प्रेशर तुला पण नाही, मला नाही काय प्रेशर मग म्हणजे परफॉर्मन्सच नाही, मग प्रेशर पण नाही. हां नाही, बट तो एकदम सगळ्यात बारका असून पण एकदम असं लोकांना जपून सगळ्यांना असं एकत्र घेऊन पुढे गेला. आणि तो थांब जरा. आणि तो दाभाडे म्हणजे त्याला हळूहळू सगळं कळतं की म्हणजे कसं काय आहे ते. आणि मग मेन, जर तुम्हाला मूव्ह ऑन व्हायचं असेल तर प्लीज घरच्यांसोबत राहा, फॅमिलीसोबत राहा, एकटे राहू नका. कळलं ना काय करायचं तुला? हे करणार भाई. तर भाई आता घरी निघतोय आणि ना मला आता कळ ना की कंटेंटसाठी आता काय करू, काय कंटेंट शूट करत असो, पण हे लोकांच्या एका वाक्यात 4 शब्द असतात, त्यातलं एक शब्द असतो आणि 3 शिव्या असतात. हां, हे रेकॉर्ड पण नाही करू शकत मी. तर हा असा सीन होतो. दुसरी गोष्ट, आता किती कंटेंट आपण असं खोदून काढायचा आणि काय करायचं भाई. हे असं हे सगळं त्रासदायक व्हायला लागले कंटेंट शोधत बसायला. मला आता काहीतरी वेगळं करावं लागेल जेणेकरून माझं कंटेंट निघेल, काहीतरी होईल. तर आता विचार करतोय कसं व्ह्यू मस्त आहे, ते मूर्ती तिकडे कंटेंट मूर्ती व्ह्यू मस्त आहे. मस्त व्ह्यू होता. हां, तरी मी बोलत होतो भाई कंटेंट आता नाही, आता काय करायचं? कंटेंट नाही तर काय करायचं मग? तुझ्यासोबत फिरलं तर मारच खाईन, कंटेंट नाही मिळणार. तुम्ही मग सांगा भाई जरा कमेंटमध्ये यार काहीतरी, काय कंटेंट करता येईल काय नाही. आता डेली लाईफमध्ये काय इंटरेस्टिंग घडतच नाही आहे. घडतं पण तुम्ही लवकर उठत नाही. तू घबरा, बस लवकर उठत नाही, हे नाही ते नाही. चला तुम्ही पण ठेवा फोन आपलं कॅमेरा. चला बाय. चला निघतो आम्ही आता, बाय. तर भाई फायनली आता घरी आलो आणि आज पुरता एवढाच व्हिडिओ होता. आवडला असेल तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा. बोल मम्मी बोल लाईक शेअर सबस्क्राईब करा. पाणीपुरी खातो. बोल लाईक शेअर सबस्क्राईब करा. बोल. आरुष नाही आला? मग तुला पण आवडलं? मला ती ह्याची बायकोचं नाव काय? कोणाची? अरे बायक बोल.